नमस्कार. कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण दिवाळीचे सगळे पदार्थ एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अगदी खमंग, खुसखुशीत, कुरकुरीत आणि गोडाधोडाचे सगळेच पदार्थ आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर त्यातला पहिला प्रकार पाहूया. तो म्हणजे करंजी. करंजी ही फराळाच्या ताटामधली अगदी ही शुभ मानली जाते. त्यामुळे पहिल्यांदा आपण इथं करंजी करूया. करंजीसाठी मी इथं 2 वाट्या मैदा घेतलेला आहे. 1 चमचा मी इथं रवा टाकलेला आहे. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि कडकडीत केलेलं तुपाचं मोहन टाकलेलं आहे. बघा, इथं मी हे सगळं एकत्र करून छान असा एक गोळा मळून घेतलेला आहे. म्हणजे पाण्याचा वापर करून आता थोडंसं ते पीठ झाकून ठेवायचं. आपण इकडे सारण करायला घ्यायचं आहे. सारण करताना मी सर्वप्रथम खसखस भाजून घेतलेली आहे. त्यानंतर आवडीनुसार ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर 2 इथं वाट्या मी अ, खोबरं घेतलेलं आहे. सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 चमचा तूप टाकायचं आणि इथं 2 चमचे आपण मस्त असं तांदळाचं पीठ टाकणार आहोत. आता तांदळाचं पीठ देखील आपण इथं भाजून घेतलेलं आहे. आता त्यानंतर आपण इथं ड्रायफ्रुट्स हे ते अर्धे कच्चे आपण असे बारीक करून घेणार आहोत मिक्सरमधून. बघा, इथं भाजलेलं पीठ काढलेलं आहे, खोबरं काढलेलं आहे. त्यानंतर आपण इथं ड्रायफ्रुट्स बारीक केलेले काढलेले आहेत, खसखस काढलेली आहे. खोबरं काय करायचं, हातानं थोडंसं असं चरडून घ्यायचं आणि त्यानंतर आपण 1 वाटी साखर ॲड करणार आहोत. सगळं एकजीव करून घ्यायचं आणि आता त्यामध्ये वेलदोड्याची पूड 1 चमचा टाकायची आणि आपलं इथं तयार झालेलं आहे मस्त असं हे सारण. चला तर त्यासाठी आपण एक साठा तयार करून घेऊया. त्यासाठी मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे तूप टाकून छान असं एक साठा तयार करून घेतलेला आहे. आता हे पीठ आपलं भिजलेलं आहे. आता पिठाचे गोळे करून घ्यायचे आणि त्यानंतर अशा पाती लाटून घ्यायच्या. पाती लाटून झालेल्या आहेत. आपण एकसारखे 3 गोळे केलेले आहेत. 3 गोळ्यांना साठा असा लावून घ्यायचा आहे. एकावरती एक पाट टाकायची आहे आणि छान असं हे साठा आपण लावून घ्यायचा आहे. साठा जास्त प्रमाणात लावायचा नाही. थोड्या-थोड्या प्रमाणामध्ये साठा लावून असं या पद्धतीने आपण असा रोल बनवून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता इथं आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये काय करणार आहोत, करंज्या करणार आहोत. अर्धा किलोच मैदा मी इथं वापरलेला आहे. या पद्धतीनं असं कट करून घ्यायचं. थोडं हातानं असं प्रेस करायचं आणि त्यानंतर अशा ह्या पाती लाटून घ्यायच्या. बघा, एकसारख्या अशा ह्या पाती सगळ्या मी इथं लाटून घेतलेल्या आहेत. आता एक पात घ्यायची. त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण यामध्ये सारण भरायचं. कापसाचा एक गोळा घ्यायचा, त्याला काठी लावायची आणि तो गोळा आपण ह्या करंजीवरती फिरवायचा आणि त्यानंतर आपण ही करंजी दुमडून असं ही चिकटवून घ्यायची आणि त्यानंतर आपण कोरणं घेऊन ज्या करंज्या आहेत त्या कोरून घ्यायच्या. बघा, एकसारख्या पद्धतीनं 4-4 आपण एकदम ह्या करंज्या बनवू शकतो. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी दाखवते. त्या पद्धतीनं असं हे करंजी चिकटवून घ्यायची, कोरून घ्यायची आणि मस्त अशा आपल्या ह्या खुसखुशीत करंज्या तयार आहेत. आता इथं तेल कढलेलं आहे. आता एक-एक करून आपण ह्या सगळ्या करंज्या तळून घ्यायच्या आहेत. लक्षात ठेवा, इथं आपण गॅसची फ्लेम ही मीडियम साईजवरती ठेवायची आहे आणि त्यानंतर करंजी तळून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता अतिशय खुसखुशीत आणि एकदम दिसायला अतिशय सुंदर सारण पाहाल तर अतिशय चविष्ट आणि भन्नाट सारण झालेलं आहे. सारण देखील तुम्ही असं या पद्धतीनं करू शकता. रवा घालण्याऐवजी यामध्ये तुम्ही सारणामध्ये तांदळाचं पीठ वापरा. तांदळाच्या पिठानं अतिशय सुंदर अशी ही चव लागते. चला तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं मनुके वगैरे म्हणजे वेगळे ड्रायफ्रुट्स पण ॲड करू शकता. चला तर इथं आपण सगळ्या करंज्या तळून घेतलेल्या आहेत. व्यवस्थित अशा कलर आलेला आहे. त्याला लेयर्स देखील अतिशय भन्नाट सुटलेले आहेत. चला तर इथे सगळ्या करंज्या तळून झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता कलर देखील अतिशय मस्त आलेला आहे. तुम्ही पाहू शकता. आता इथं सगळ्या करंज्या आपल्या तळून झालेल्या आहेत. ह्या करंज्या ज्या आहेत त्या अर्धा किलो मैद्यामध्ये तयार झालेल्या आहेत आणि जे सारण तयार केलेलं आहे ते बरोबर आपलं सारण या पद्धतीने जर बनवलात तर अर्धा किलो पिठामध्ये हे सारण आपल्याला बरोबर मापमध्ये बसणार आहे. तुम्ही इथं पाहू शकता. एक करंजी तुम्हाला फोडून दाखवते. अतिशय सुंदर करंजी बनलेली आहे. चला तर या दिवाळीला अशी ही तुम्ही करंजी जरूर बनवा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की करंजी कशी झाली. त्यानंतर आपण इथं ही करंजी जेव्हा आपण बनवत असतो त्यामध्ये साठा जो आहे तो जास्त प्रमाणात लावायचा नाही. कारण साठा जास्त लावला तर तेल जास्त शोषून घेऊ शकतं. त्यामुळं प्रमाणामध्येच हे साठा लावून घ्यायचा आहे. चला तर त्यानंतर आपण ह्यामधला दुसरा प्रकार पाहणार आहोत. तो म्हणजे खुसखुशीत कुरकुरीत अशी अजिबात
तेलकट न होणारी खुसखुशीत कुरकुरीत शेव बनवणार आहोत. अतिशय खमंग होते आणि अगदी ही लसूणी शेव म्हणजे लसूण वापरून आपण ही शेव बनवणार आहोत. त्यासाठी मी तर अर्धा किलो प्रमाणामध्ये मी तर बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये 1-2च चमचा मी फक्त तांदळाचं पीठ टाकणार आहे. तांदळाच्या पिठानं अतिशय कुरकुरीतपणा येणार आहे. त्यानंतर आपण एक वाटण करून घेऊया. साठी मी इथं बघा मसाले घेतलेले आहेत. 2 चमचे जिरे, 1 चमचा ओवा घेतलेला आहे. लसूण मात्र भरपूर प्रमाणात घ्यायचा आणि हे सगळं आपण थोडंसं पाणी घालून ह्याचं वाटण करून घ्यायचं. इथं वाटण करून घेतलेलं आहे. एक चाळणी घ्यायची, एक डिश घ्यायची खाली आणि त्यानंतर ती चाळणी त्याच्यावरती ठेवून आपण हा जो रस आहे या मसाल्याचा तो सगळा काढून घ्यायचा. बघा हे सगळं मिश्रण असं का करायचं? कारण जेव्हा आपण पीठ मळतो त्यामुळे कुठंही मध्ये-मध्ये त्याला म्हणजे जेव्हा साच्यातून आपण पीठ टाकत असतो त्यामुळे कुठेही अडकू नये यासाठी अशी पद्धत करायची आहे. त्यानंतर एक मी परात घेतलेली आहे. त्या परातीमध्ये ही सगळी पिठं एकत्र करायची. 2च चमचे फक्त इथं कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं आहे. लक्षात ठेवा अर्धा किलो प्रमाणामध्ये म्हणजे अर्धा किलो बेसन पिठामध्ये 2च चमचे आपण इथं तेलाचं मोहन टाकायचं. चवीपुरतं मीठ टाका, चवीपुरतं लाल तिखट टाका. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आणि जे लसूण आणि जे काही आपण मसाल्याची पेस्ट बनवली होती ती पेस्ट यामध्ये सगळी टाकून द्यायची आहे. मस्त असं एकजीव करायचं आणि यामध्ये मेन आपण टीप लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे गरम पाणी. गरम पाण्याचाच वापर करा. अतिशय खुसखुशीत अशी ही शेव बनवून तयार होते. त्यानंतर आपण हे सगळं पीठ एकजीव करून घ्यायचं. पाण्याचं प्रमाण जास्तही करायचं नाही, कमीही करायचं नाही, घट्ट पण पीठ बनवायचं नाही, अगदी पातळी बनवायचं नाही. व्हिडिओमध्ये दाखवते तीच कन्सिस्टन्सी तुमच्या पिठाची असली पाहिजे. चला तर साच्याला मी तर थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. शेवची जी आपली प्लेट असते ती टाकलेली आहे आणि या पद्धतीनं असं आपण हे भरून घ्यायचं आणि बघा इथं कडकडीत तेल गरम झालेलं आहे आणि आपण या पद्धतीनं ही शेव टाकून घ्यायची आहे. इथं अजिबात सोडा वगैरे काहीही वापरायचं नाही. विदाऊट आपण इथं सोड्याचं देखील ही शेव अतिशय खुसखुशीत बनते. थोड्याशा इथं बुडबुड्या कमी झाल्या की नंतर आपण काय करायचं उलटपालट करायचं. शेव अशी सारखं उलटपालट करायचं नाही किंवा शेव लगेचच त्यामध्ये तुम्ही झारा घातलात तर शेव मोडू शकते. अशी गोल गोल आपल्याला मस्त अशी शेव पाहिजे असेल तर व्यवस्थित अशी थोडं हलवून आपण ही शेव तळून घ्यायची आहे. इथं शेव तळून झालेली आहे. एका झाऱ्यावरती काढून घ्यायची आणि बघू शकता मी तुम्हाला दुसऱ्या स्टेपमध्ये पण इथं शेव पाडून दाखवते. अतिशय खुसखुशीत अशी ही शेव तयार होते. अजिबात यामध्ये तेल शोषून घेत नाही. म्हणजे जेव्हा आपण हातात पकडतो तेव्हा ती अजिबात तेलकट दिसत नाही. आपल्याला चिवडा बनवण्यासाठी वगैरे आणि अशा नुसतं जरी खायचं म्हटलं तरी देखील ही शेव अतिशय भन्नाट होते. आणि आपल्याला चिवड्यामध्ये मिक्स करायची असेल तर देखील मात्र अतिशय मस्त अशी ही चिवड्याला टेस्ट येणार आहे. चला तर अशी ही कुरकुरीत आणि खुसखुशीत शेव बनवून इथं तयार झालेली आहे. तुम्ही देखील या दिवाळीला अशी ही शेव जरूर बनवा. चला तर तुम्हाला ही शेव कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर आपण त्यानंतर इथं तिसरा प्रकार पाहणार आहोत तो म्हणजे शंकरपाळी. चला आता ही काजू शेपमध्ये आपण शंकरपाळी बनवणार आहोत. अतिशय मस्त अशी ही खुसखुशीत शंकरपाळी बनून तयार होते. थोड्याशा वेगळ्या शेपमध्ये केली तर सगळ्यांनाच आवडते. शेप पाहूनच तुमची शंकरपाळी ही संपणार आहे. चला तर आपण ही शंकरपाळी कशी बनवायची ते पाहूया. त्यासाठी मी इथं गॅसवरती एक भांडं ठेवलेलं आहे. 1 वाटी फुल्ल मी इथं दूध टाकलेलं आहे. अर्धी वाटी म्हणजे अर्ध्या वाटीला पाऊण वाटी म्हणतो आपण तेवढं तूप टाकलेलं आहे. 1 वाटी साखर टाकलेली आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. हे सगळं मिश्रण एकजीव करायचं आणि त्यानंतर असं चमच्यानं हलवून हे मिश्रण फक्त गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण म्हणजे फक्त साखर विरघळली पाहिजे. आता एका भांड्यामध्ये हे सगळं मिश्रण काढायचं. चवीपुरतं थोडंसंच नमक टाकायचं. गोडाच्या पदार्थामध्ये नमक हे हमखास टाकायचंच आहे. त्यानंतर हे मिश्रण थोडंसं कोमट होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपण थोडं पीठ यामध्ये ॲड करत जायचं आहे. या मिश्रणामध्ये म्हणजे जेवढं काही आपण दूध, तूप आणि साखरेचे जे प्रमाण घेतो तेवढ्या प्रमाणामध्ये म्हणजे 1-1 वाटी जरी घेतलं तर त्या ह्याच्यामध्ये अर्धा किलो प्रमाणामध्ये आपलं हे इथं मैदा हा बसणार आहे. बघा हे मैदा असा टाकत राहायचा आणि छान असा गोळा बनवून घ्यायचा. बघा मस्त असं पीठ हे बनवून तयार झालेलं आहे. हे पीठ भिजायला ठेवायचं नाही कारण भिजायला जर ठेवलं तर त्यामध्ये तूप आहे आणि ते तूप म्हणजे असं घट्टसर होतं आणि त्याचा म्हणजे वितळलं जातं. त्यामुळं काय
होतं, त्यामुळं जास्त आपण ह्याला तूप पिठाला ठेवायचं नाही. त्यानंतर एक गोळा काढून ठेवायचा, बाकीचा गोळा झाकून ठेवायचा आणि पोळपाट लाटण्यावरती हा गोळा जाडसर आकारामध्ये म्हणजे जाडसर शेपमध्ये आपण हा लाटून घ्यायचा आणि या पद्धतीनं असा हा चौकोन त्याचे काठ पण काढून घ्यायचे आणि आपण हा एक चमचा आहे. बघा हा जो चमचा आहे तो या गोल आकारामध्ये म्हणजे गोल शेपमध्ये हा चमचा आहे आणि या पद्धतीनं असं हे आपण कट करून घेणार आहोत. बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने तुम्ही असा हा शेप काढू शकता. अतिशय मस्त आणि एकदम दिसायला भन्नाट दिसतो. मुलं देखील अतिशय हा आकार बघूनच तुमची शंकरपाळी संपवणार आहेत. त्यामुळे अशा आकारामध्ये तुम्ही या दिवाळीला अशी जरूर शंकरपाळी बनवून पहा. चला काहीही फरक नाही. जसं आपण शंकरपाळीचं पीठ बनवतो तसंच सेम शंकरपाळी चं पीठ बनवायचं आहे आणि त्यानंतर फक्त शेप मात्र आपण असा जर दिला तर अतिशय सुंदर अशी दिसायला ही शंकरपाळी बनते. चला तर इथं तेल कढलेलं आहे. आता शंकरपाळ्या आपण तळून घेऊया. लगेचच तेलामध्ये ह्या शंकरपाळ्या सोडून द्यायच्या आणि थोड्याशा छोट्या चमच्याचा वापर करायचा म्हणजे व्यवस्थित असं आपल्याला हे शंकरपाळ्या हलवता येतात आणि व्यवस्थित ह्या फ्राय देखील होतात. चला तर ह्या शंकरपाळ्या अशा छान अशा एकसारखं हलवून आपण ह्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या. तुम्ही तळून घेतल्यानंतर देखील पाहू शकता कलर देखील अतिशय भन्नाट आलेला आहे पाहू शकता. चला तर अशा ह्या वेगळ्या स्टेपमध्ये वेगळ्या ह्याच्यामध्ये आणि वेगळ्या शेपमध्ये अशा ह्या शंकरपाळ्या जरूर बनवा. चला तर त्यातली एक शंकरपाळी तुम्हाला फोडून दाखवते. अतिशय खुसखुशीत अशी ही शंकरपाळी बनलेली आहे तुम्ही पाहू शकता. चला तर त्यानंतर आपण प्रकार चौथा पाहूया तो म्हणजे रवा लाडू. रवा लाडू म्हटलं की पाकाचं फार टेन्शन येतं, पण मी जी पद्धत तुम्हाला सांगणार आहे त्या पद्धतीने जर पाक बनवलात आणि तुम्ही जर लाडू बनवला तर अतिशय सुंदर आणि पेढ्याच्या चवीचा तुमचा लाडू बनणार आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथं रवा घेतलेला आहे. अगदी बारीक रवा घ्यायचा आहे. हा रवा मी अर्धा किलो प्रमाणामध्ये घेतलेला आहे. 2 वाट्या म्हणजे इथं हा रवा अर्धा किलो प्रमाणामध्ये आहे. त्यानंतर आपण इथे तूप घ्यायचं आहे. म्हणजे ज्या वाटीनं आपण 2 वाटी रवा घेतलेला आहे त्यामध्ये पाऊण वाटी इथं आपण तूप घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण हा रवा भाजून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा तूप एकदम ओतायचं नाही. थोडं थोडं करत जसं रवा भाजेल तसं आपण थोडं 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 तूप त्यामध्ये ॲड करत जायचं आणि हा रवा खमंग असा भाजून घ्यायचा. रव्याचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही म्हणजे लालसर असा कलर करायचा नाही. थोडासा तुपामुळे कलर चेंज होऊ शकतो पण जास्त आपण इतर रवा कलर चेंज करू द्यायचं नाही. व्यवस्थित असं अगदी मंद गॅस करून भाजला की व्यवस्थित आणि खमंग असा हा रवा भाजून तयार होतो. रवा आता भाजलेला आहे. आता आपण साखरेचा पाक करून घेऊया. इथं गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये मी इथं साखर टाकणार आहे. साखर 1.5 वाटी टाकलेलं आहे लक्षात ठेवा आणि त्यानंतर अर्धी वाटी पाणी ओतलेलं आहे. आता एकसारखं आपल्याला हे हलवून घ्यायचं आणि याचा पाक करायला तयार ठेवायचं. एकसारखं हलवायचं. साखर विरघळीपर्यंत गॅस मोठा ठेवायचा. साखर विरघळली की गॅस कमी करायचा म्हणजे मंद करायचा आणि त्यानंतर पाकात आपण चेक करत राहायचं. बघा एक तारी पाक म्हणतो आपण तो पाक आपल्याला इथं बनवायचा आहे. वेलदोड्याची पूड थोडीशी टाकायची. अतिशय खमंग अशी ही टेस्ट लागते. बघा इथं पाक चेक करून घेऊया. हातामध्ये थोडासा पाक घ्यायचा आणि त्याची एक तार बनली की ओळखायचं की आपला हात पाक तयार आहे. किंवा दुसरी एक स्टेप आहे. दुसऱ्या म्हणजे जे आपण पाकामध्ये जे उलटण टाकलेलं असतं ते उलटण थोडंसं वरती पकडायचं. त्याला एक लाईन अशी दिसली की ओळखायचं की पाक तयार आहे. आता इथं आपला पाक व्यवस्थित तयार झालेला आहे. त्यामध्ये रवा आपला टाकून घ्यायचा आणि गॅस बंद करायचा आणि मी कढई खाली उतरून घेतलेली आहे. हे मिश्रण थोडंसं म्हणजे पातळ वाटत आहे. त्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि ठेवून द्यायचं. आता बघा मी बरोबर अर्धा 1 तासानंतर आपण हे उघडून बघायचं. अर्ध्या तासातच हे पूर्ण सेट होतं आणि तुम्ही पाहू शकता अर्ध्या तासानंतर पूर्ण जे मिश्रण आहे ते फुललेलं आहे. म्हणजे पाक आणि रवा पूर्ण फुलला गेलेला आहे तुम्ही पाहू शकता. हातानं असं पूर्ण एकजीव करून घ्यायचं. तुम्हाला जे काही ड्रायफ्रुट्स आवडतील ते ड्रायफ्रुट्स त्याला लावून घेऊ शकता आणि त्यानंतर असे या पद्धतीनं तुम्हाला ज्या आकारामध्ये आवडतात त्या आकारामध्ये लाडू बनवून घेऊ शकता. बघा अतिशय मस्त असे हे लाडू बनतात आणि पेढ्याच्या चवीचे हे लाडू बनतात. कुणालाही वाटणारही नाही की हे पूर्ण लाडू तुमचे रव्याचे आहेत. अगदी ह्याच्या जी टेस्ट आहे ती पेढ्यासारखीच बनणार आहे. तुम्ही पाहू शकता. इथं एक एक करून सगळे लाडू आपण इथं तयार करून घेतलेले आहेत. अतिशय सुंदर लाडू होतात. तुम्ही जरूर ट्राय करा. चला तर त्यानंतर आपण अशाच ह्या लाडवांचा आस्वाद घेत घेत आपण त्यानंतर तुम्हाला एक इथं लाडू फोडून दाखवते. तुम्ही पाहू शकता. लगेचच फुटू शकतो आणि अगदी पेढा जसा आपण फोडतो त्याच पद्धतीनं आपल्याला ही लाडू वाटणार आहे. तुम्ही जरूर ट्राय करा. चला तर त्यानंतर आपण इथं
प्रकार आपण पाहणार आहोत तो म्हणजे 5वा तो आणि तो आहे चिरोटे. चला तर चिरोटे कसे बनवायचे अगदी खुसखुशीत, कुरकुरीत असे हे चिरोटे कसे बनवायचे ते पाहूया. त्यासाठी मी इथं 2 वाटी मैदा घेतलेला आहे. 2 वाटी म्हणजे हा देखील अर्धा किलोच प्रमाणामध्ये वा मैदा आहे. त्यानंतर 2 चमचे रवा टाकायचा. रव्यानं अतिशय खुसखुशीतपणा येणार आहे. त्यामुळे तेलाचं मोहन टाकायचं 2च चमचे. बघा त्यानंतर हे सगळं एकजीव करून घ्यायचं. हातामध्ये असं धरून बघायचं. त्याची जर मूठ होत असेल, तर आपलं हे मोहन व्यवस्थित लागलेलं आहे. आता त्यानंतर थोडं-थोडं पाणी घालून असं मस्त गोळा बनवून घ्यायचा. चपातीपेक्षा थोडंसं घट्टसर मळायचं आणि त्याला भिजायला ठेवायचं. आणि त्यानंतर आपण इथे साठा बनवून घेणार आहोत. साठ्यासाठी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, 2 चमचे तूप घेतलेलं आहे आणि मस्त असं हलवून एकसारखं फेटायचं म्हणजे ते छान असा आपला साठा तयार होतो. त्यानंतर बघा इथं अर्धा तास झालेला आहे. अर्ध्या तासानंतर हे पीठ छान फुललेलं असतं. आता आपण ह्याचे गोळे बनवून घेऊया. इथं एक पूर्ण असं गोळं लांब असा गोळा करून घ्यायचा आणि आपण यामध्ये 3 भाग करणार आहोत. 3 भाग काढून घेतलेले आहेत. चपाती एवढाच गोळा काढून घ्यायचा, बाकीचं पीठ झाकून ठेवायचं आणि त्यानंतर तुम्ही पोळपाट लाटणं काहीही घेऊ शकता आणि ही पात व्यवस्थित अशी लाटून घ्यायची. आता लाटून घेत असताना बघा इथं लाटून पूर्ण चपातीसारखं पातळ एकदम लाटून घ्यायचं आणि हा साठा थोडा, थोडा, थोडा करून हा साठा लावून घ्यायचा. एक पात झाली, दुसरी पात लगेचच टाकायची आणि साठा लावून घ्यायचा. तिसरी पात टाकायची, साठा लावून घ्यायचा आणि त्यानंतर आपण असा रोल बनवून घ्यायचा. बघा या पद्धतीनं मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीनं हा रोल बनवून घ्यायचा आहे. असं या पद्धतीनं रोल बनवून घ्यायचा. कमी जास्त करायचा नाही कारण कमी जास्त केला तर आपले चिरोटे हे बारीक मोठे होऊ शकतात. एकसारखे गोळे असे चाकूनं कट करायचे बघू शकता आणि आता हे आपण मी व्हिडिओमध्ये दाखवते थोडंसं प्रेस करायचं आणि त्यानंतर आपण लाटून घ्यायचं. बघा गोल गोल आकारामध्ये आपण हे लाटून घेणार आहोत. इथं सगळे चिरोटे आपण लाटून घेतलेले आहेत. अशा गोल शेपमध्ये तुम्ही पाहू शकता लेयर्स देखील अतिशय मस्त आणि भन्नाट आलेले आहेत. बघा कापडावरती काढून ठेवा म्हणजे वाळले जाणार नाहीत आणि त्यानंतर तेल गरम झालेलं आहे. ग गॅस देखील आपण इथं मीडियम साईजवरती ठेवायचा आहे आणि त्यानंतर चिरोटे तळून घ्यायचे आहेत. बघा चिरोटे देखील खाली वर असं उलट-पालट करत बसायचं नाही. एकाच ह्याच्यावरती थोडं-थोडं तेल टाकत आपण हे चिरोटे तळून घ्यायचे आहेत. पाहू शकता अतिशय सुंदर असे लेयर आलेले आहेत तुम्ही पाहू शकता. चला झाऱ्यावरती काढून घ्यायचं आणि आता इथे सगळे आपण चिरोटे करून घेतलेले आहेत. तुम्हाला जेवढं गोड हवं आहे तेवढ्या गोड प्रमाणामध्ये तुम्ही इथं पिठी साखर वापरायची आहे आणि पिठी साखर वरून अशी भुरभुरायची आहे. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर आणि खुसखुशीत असे हे चिरोटे बनून आपले तयार झालेले आहेत. एक चिरोटा तुम्हाला मी फोडून दाखवते तुम्ही पाहू शकता. चला तर असा हा खुसखुशीत आणि खमंग असा हा चिरोटा तुम्ही या दिवाळीला जरूर बनवा. चला तर त्यानंतर आपण इथं 6वा प्रकार पाहणार आहोत ते म्हणजे अनारसे. आता अनारसे म्हटलं की फार त्याला जास्त दिवस लागतात. प्रोसिजर देखील अवघड वाटते. पण अजिबात नाही तसं काहीही नाही. चला तर माझ्या पद्धतीने जर तुम्ही बनवला तर लगेचच बनतील आणि मस्त असे हे बनतील. चला तर त्यानंतर इथं अर्धा किलो प्रमाणामध्ये रेशनचे जे तांदूळ असतात ते घ्यायचे. ते छान धुवून घ्यायचे आणि धुवून त्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि ठेवून द्यायचं. दुसऱ्या दिवशी देखील अशीच प्रोसिजर करायची. तांदूळ स्वच्छ धुवून ठेवायचे. तिसऱ्या दिवशी आपण तांदूळ काढून घ्यायचे आणि त्यानंतर ह्या तांदळामध्ये म्हणजे धुवून एका झाऱ्यावरती ठेवायचं आणि त्यानंतर एका कापडावरती पसरून द्यायचं. पसरले की ते संध्याकाळ म्हणजे सकाळी जर पसरवलं तर संध्याकाळपर्यंत ते हडकू शकतात आणि त्यानंतर काढून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडंसं ओलसरपणा हवा आणि त्यानंतर हे तांदूळ आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचे. होता होईल तेवढं हे जे तांदूळ आहेत ते अगदी पीठ म्हणजे अगदी बारीक करून घ्यायचं. त्यानंतर आपण इथे एक भांडं घेतलेलं आहे आणि भांड्यामध्ये मोजून आपण घ्यायचं आहे. बघा पीठ आपण इथं मोजून घेणार. बघा इथं तुम्ही पाहू शकता इथं 3 वाट्या पीठ भरलेलं आहे. 3 वाट्या पिठामध्ये आपण 1 वाटी फुल्ल गूळ टाकणार आहोत. गूळ मात्र अगदी मऊसूत असा गूळ घ्यायचा आहे. हे सगळं एकजीव करायचं आणि त्यानंतर हे आपल्याला हे सुकं दिसतं पीठ त्यामुळे मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं म्हणजे छान असं हे पीठ तयार होतं. बघा मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे. आता हे पीठ आपण असे या पद्धतीनं गोळे करायचे आणि त्यानंतर एका डब्यामध्ये झाकून ठेवायचं. बघा हे पीठ तिथे 3 दिवस चांगलं फर्मेट झालं पाहिजे. आता 2 दिवसानंतर मी इथं पीठ डबा उघडून बघते. बघा इथं पीठ व्यवस्थित असं छान फर्मेट झालेलं आहे. आता त्यातला एक गोळा काढून ठेवायचा, बाकीचं पीठ झाकून ठेवायचं आणि एका गोळ्याचे आपण आता इथं अनारसे बनवणार आहोत. चला तर हे पीठ असं जास्त घट्टसर बनतं त्यामुळे काय करतात एक एक जण त्यामध्ये केळ टाकतात. पण आपलं पीठ इथं घट्टसर बनलेलं नाही. आपण इथं तसंच आपलं पीठ हे व्यवस्थित असं छान फर्मेट झालेलं आहे. थोडंसं मर्दून घेऊया 5 मिनिटं आणि त्यानंतर असे गोळे करून घेऊया. आता मी इथं पोळपाटावरती खसखस टाकलेली आहे. हातावरती गोळा घेतलेला आहे आणि त्यानंतर असं
प्रेस करत आहे. तुम्ही पाहू शकता थोडं-थोडं जरी थापलं तरी देखील हा अनारसा बनून तयार आहे. कुठंही त्याला तडा गेलेला नाही, म्हणजे कुठंही चिरलेलं वगैरे नाही. बघू शकता म्हणजे आपलं पीठ हे छान असं तयार झालेलं आहे. आता हे असं करून आपण इथं पोळपाटावरती थोडीशी खसखस टाकून त्याच्यावरती आपण हा गोळा ठेवायचा आणि आपल्या हाताची जी बोटं असतात त्या बोटानं फक्त प्रेस करायचा आहे आणि हा अनारसा तयार करून घ्यायचा आहे. आता इथं अनारसे सगळे बनून तयार झालेले आहेत. आता आपण तळून घेऊया. आता एक अनारसा मी कढईमध्ये सोडलेला आहे. आता या पद्धतीनं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीनं असं थोडं-थोडं तेल टाकून आपण अनारसे तळून घ्यायचे आहेत. अनारसा तळण्याची प्रक्रिया देखील अतिशय महत्त्वाची आहे. काय करायचं, एक अनारसा टाकला की दुसरा अनारसा लगेचच टाकायचं नाही. एक अनारसा तळून वरती आला की मग नंतर आपण दुसरा अनारसा टाकून हे सगळे अनारसे तळून घ्यायचे आहे. तिथे पाहू शकता की सगळे अनारसे तळून तयार झालेले आहेत. काय करायचं, एक भांडं खाली ठेवायचं आणि त्याच्यावरती वरती आपण जाळे म्हणजे जे अनारसे तळून घेतलेले आहेत ते जाळे ठेवायचे आणि म्हणजे काय होतं, जे एक्स्ट्राचं तेल होतं ते सगळं निथळून जातं. बघा इथे सगळे अनारसे तळून झालेले आहेत. अतिशय छान अशी खुसखुशीत अशी जाळी तयार झालेली आहे आतून. म्हणजे आपलं पीठ जे तयार झालेलं आहे ते मस्त झालेलं आहे. चला तर त्यानंतर आपण 7वा प्रकार पाहूया. तो म्हणजे खाजा. अरे बापरे! मस्त असा खाजा, हा अतिशय सुंदर लेयर सुटलेले असा हा खाजा आपण बनवणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथं 2 वाटी इथं पीठ घेतलेलं आहे. 2 वाटी म्हणजे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण 1 वाटी इथं 1 चमचा आपण इथं रवा टाकणार आहोत आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि इथं आपण तेलाचं वगैरे किंवा तुपाचं मोहन टाकायचं नाही. तूप आपण असं नॉर्मलच तूप आपण डायरेक्ट यामध्ये टाकणार आहोत. अर्धी वाटी मी इथं तूप टाकणार आहे आणि हे पीठ असं पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं. बघा त्यानंतर थोडं-थोडं पाणी घालून आपण जसं चपातीला कणिक मळतो तसंच आपण फक्त थोडंसं घट्टसर पीठ हे मळून घ्यायचं आहे. बघा इथं सगळं पीठ आपण मळून घेतलेलं आहे. मोहन वगैरे काहीही घालायचं नाही. फक्त तूप टाकायचं, पण तेही नॉर्मल साईजचं आपण तूप टाकणार आहोत. त्यानंतर गोळा मळून ठेवायचा आणि झाकून ठेवायचा. त्यानंतर आपण खाज्यासाठी लागणारा पाक करून घेऊया. पाक बनवण्यासाठी मी इथं 1.5 वाटी साखर वापरणार आहे आणि त्यानंतर अर्धी वाटी मी इथं पाणी टाकणार आहे. दोन्ही एकजीव करायचं आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये वेलदोड्याची पूड टाकायची आणि याचा पाक बनवून घ्यायचा. बघा पहिल्यांदा आपण गॅस मोठा ठेवायचा, नंतर बारीक करायचा. पूर्ण साखर विरघळली की लगेचच गॅस बारीक करायचा आणि पाक चेक करायचा. पाक चेक करण्यासाठी आपल्याला इथं 1 तारी पाक हवा आहे. 1 तारी पाक बघण्यासाठी काय करायचं, बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते तसं वरून असं धरायचं आणि काय करायचं, एक तार बनते की बघायचं. आता इथं साठा बनवून घेऊया. त्यासाठी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, 2 चमचे तुपाचा आपण इथं साठा बनवून घेतलेला आहे. आता पीठ भिजून तयार झालेलं आहे. एक गोळा काढून घेऊया, बाकीचा गोळा आपण झाकून ठेवूया आणि त्यानंतर असं रोल बनवून आपण याचे भाग करून घेणार आहोत. आता इथं 5 मी चपातीसारखे भाग करून घेतलेले आहे. या पद्धतीने चपातीसारखे 5 आपण चपाती इथं लाटून घेणार आहोत. चपातीपेक्षा थोडंसं पातळ ठेवायचं आणि त्यानंतर एक गोळा घ्यायचा. त्यानंतर हा जो साठा बनवलेला आहे आपण कॉर्नफ्लॉवर आणि तुपाचा, तो साठा पूर्ण एक लावायचा. पात झाली की दुसरी पात टाकायची. दुसऱ्या पातीवरती साठा टाकायचा, लावून घ्यायचा व्यवस्थित आणि असं करून आपण 5 थर तयार करून घेऊन असा हा रोल बनवून घ्यायचा आहे. बघा 5 थराचा हा रोल आपण व्यवस्थित बनवून घ्यायचा. एकसारखा रोल आला पाहिजे, कुठेही कमी जास्त करायचं नाही आणि बोटाच्या आपल्या बरोबर साईजनुसार आपण हा जो रोल आहे तो कट करून घ्यायचा. बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते थोडंसं असं बोटाने प्रेस करायचं का, तर जे लेयर्स असतात ते इकडून सुटतात, त्यामुळे असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण आता इथं सगळा खाजा तयार झालेला आहे. आता आपण खाजा तळून घेऊया. चला गॅस अगदी मीडियम साईजवरती ठेवायचा आणि एक एक खाजा यामध्ये सोडून द्यायचे. याला देखील जास्त उलटपालट करत बसायचं नाही. थोडं-थोडं आपण ह्याला उलटपालट करायचं. थोड्याशा बुडबुड्या कमी होत आल्या की त्यानंतर आपण हा खाजा एकसारखा हलवून तळून घ्यायचा. बघा इथं तुम्ही कलर देखील त्याचा पाहू शकता, लेयर्स देखील पाहू शकता. अतिशय खुसखुशीत असे हे खाजा बनून तयार होतात. चला तर आता इथं खाजा तळून झालेला आहे. आता काय करायचं, साखरेचा जो पाक करून घेतलेला आहे तो पाक आपला नॉर्मल असा हा गरम असायला हवा आणि त्यानंतर आपण यामध्ये खाजा सोडून देणार आहोत. बघा फक्त 5च मिनिटं या साखरेच्या पाकामध्ये आपण हा खाजा ठेवणार आहोत आणि त्यानंतर झाऱ्यावरती असा ठेवून द्यायचा. खाली एक भांडं ठेवा आणि त्याच्यानंतर त्यावरती आपला हा खाजा ठेवून द्या. म्हणजे काय होईल, पूर्ण जो एक्स्ट्राचा जो पाक आहे तो निथळून जाईल. चला तर तुम्हाला इथे एक खाजा फोडून दाखवते. लेयर्स तुम्ही पाहू शकता. अतिशय सुंदर आणि आतपर्यंत पाक मुरलेला हा खाजा बनून तयार झालेला आहे. चला तर त्यानंतर आपण इथं पाहणार आहोत तो म्हणजे प्रकार 8वा, अतिशय सुंदर अशी भाजणीची चकली. वाव, अशी जी चकली जर बनवला तर अतिशय झणझणीत
कुरकुरीत खुसखुशीत अशी ही आपली चकली बनून तयार होणार आहे. चला तर त्यासाठी भाजणी कशी करायची ते सांगते. मी इथं अर्धा किलो प्रमाणामध्ये इथं तांदूळ घेतलेले आहेत. त्यानंतर इथं सांगते बघा, मी इथं एक मोठी वाटी म्हणजे इथं मी हरभरा डाळ, चणा डाळ 1 वाटी घेतलेली आहे. अर्धी वाटी इथं मी उडदाची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ, 1 वाटी फुल्ल पोहे, साबुदाणे अर्धी वाटी आणि जिरे आणि धने घेतलेले आहेत 202 ग्रॅम. म्हणजे काय सॉरी 50 ग्रॅम घेतलेले आहेत. आता हे सगळं आपण ही जिन्नस भाजून घ्यायची. तर प्रमाण लक्षात ठेवा, जेवढं तांदूळ घेणार आहात तेवढ्या डाळी घ्यायच्या आहेत. तेवढं प्रमाण परफेक्ट आहे. बघा डाळी जेवढ्या होतील तेवढ्या प्रमाणामध्ये जर आपण इथं तांदूळ घेतलं तर आपली ही चकली खुसखुशीत बनते. बघा इथं जिरे 50 ग्रॅम भाजून घ्यायचे आहेत. धने 50 ग्रॅम आपण इथं घेतलेले आहेत ते भाजून घ्यायचे आहेत. सगळं इथं आपण जे काही प्रमाण घेतलेलं आहे ते सगळं भाजून घ्यायचं आहे. तांदूळ भाजायला थोडासा वेळ लागतो. अजिबात त्यातलं जिन्नस कुठलीही करपवून द्यायची नाही आहेत. काय करायचं हलकेसे हे सगळं पदार्थ आपण भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एका कापडावरती टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण हे सगळं प्रमाण काय करायचं फक्त थोडंसं थंड होऊन द्यायचं. थंड झाल्यानंतर एकजीव करायचा आणि गिरणीमधून दळून आणायचं. आता इथे गिरणीमधून दळून आणलेलं आहे पीठ तुम्ही पाहू शकता अगदी मऊसूत असं पीठ आपण हे तयार करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर आपण ही 1 किलोची भाजणी आहे. आता त्यातलं अर्धा किलो आपण करून घेऊया. म्हणजे इथं मी 4 वाट्या पीठ काढून घेतलेलं आहे आणि 4 वाट्यासाठी इथं 2च चमचे तेल टाकायचं म्हणजे कढईमध्ये तेल टाकायचं. त्यानंतर आपण इथं पाणी ओतणार आहोत. आता पाणी 4 वाट्या इथं पीठ घेतलेलं आहे. 4 वाट्या सॉरी 3 वाट्या पाणी घेणार आहोत. त्यामध्ये 1 चमचा ओवा टाकायचा. तीळ मात्र भरपूर प्रमाणामध्ये टाका. म्हणजे 2 चमचे टाकलेलं आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि त्यानंतर मी इथं लाल तिखट टाकलेलं आहे आणि या पाण्याला एक छान उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर आपण या पिठामध्ये हे पाणी ओतून द्यायचं. पाणी थोडंसं वाफ जाऊ द्यायची आणि त्यानंतर हे पीठ थोडं-थोडं करून एकजीव करून घ्यायचं. बघा लक्षात ठेवा हे पीठ आपण असंच ठेवून द्यायचं, थोडंसं झाकून ठेवायचं आणि त्यानंतर ह्यामध्ये आपण गरम पाण्याचा वापर करायचा आहे. लक्षात ठेवा कुठलीही चकली बनवताना आपण गरम पाणीच वापरायचं आहे. असा गोळा मळून घ्यायचा, तो गोळा तसाच झाकून ठेवायचा. पाण्याचा वापर मात्र जास्त करायचा नाही. बघा त्यानंतर एक गोळा काढून घेऊया आणि त्यानंतर असं मर्दून घेऊया. मरदताना लक्षात ठेवा पाणी जास्त वापरायचं नाही. घट्टसरच आपलं हे पीठ असायला हवं. साच्याला थोडंसं तेल लावा आणि या पेपरवरती असा पाडून घ्यायचा. लक्षात ठेवा तुम्ही कोणत्याही याच्यावरती ही चकली पाडून घेऊ शकता. काटे केव्हा येणार आहे जेव्हा पीठ छान असं मुरलं जाईल म्हणजेच काय गरम पाण्याचा वापर कराल आणि पीठ मात्र घट्टसर असेल तरच काटे हे सुटणार आहे. बघा इथं तुम्ही पाहू शकता चकलीला काटे देखील अतिशय मस्त आणि भन्नाट आलेले आहे तुम्ही पाहू शकता. असं करून आपण इथे सगळ्या चकल्या बनवून घ्यायच्या आहेत. प्रमाण मात्र व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानंतरच चकली तळायला घ्यायची आहे. बघा चकली आपण इथं तळायला घेणार आहोत. तेल इथं गरम झालेलं आहे आणि त्यानंतर एक एक करून आपण चकल्या सोडून द्यायच्या आहेत आणि तळून घ्यायच्या आहेत. बघा तुम्हाला प्रमाण आणखीन मी एकदा सांगते, जेवढं तुम्ही तांदूळ घेणार आहात तेवढंच तुम्ही डाळी घ्या. डाळीमध्ये घेताना मूग डाळ ही जास्त घ्यायची नाही. मूग डाळीनं काय होतं चकली ही मऊ पडण्याची शक्यता असते आणि ज्या डाळी तुम्ही भाजून घेणार आहात त्या फक्त थोडेसे टिपके पडले पाहिजेत आणि अगदी हलकेसे हे डाळी भाजून घ्यायचे आहेत. तांदूळ देखील अगदी हलकेसे भाजून घ्यायचे आहेत. असं जर तुम्ही भाजणी केली तर अतिशय कुरकुरीत खुसखुशीत अशी ही चकली बनून तयार होते. बघा इथे सगळ्या चकल्या आता तळून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता. त्याला काटे देखील अतिशय सुंदर आलेले आहेत तुम्ही पाहू शकता. चला तर ह्या सगळ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशा वेगवेगळ्या दिवाळींच्या रेसिपीज पाहण्यासाठी कोल्हापुरी तडका या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.